श्री स्वामी समर्थ. तर आपल्या आरोग्यासाठी 80 अशा गोष्टी आहेत जे तुमच्या उपयोगात येणार आहेत. तर काही वाचण्यापूर्वी जर जिरे खाल्ल्याने काय वाचले आहे ते लक्षात राहण्यासाठी मदत होते. तसेच रोज एक सफरचंद खाल्ल्याने व्यक्ती आजारापासून सुरक्षित राहतो. जर तुम्हाला कमी ऐकू येत असेल तर बोटाला खोबरेल तेल लावून कानात चोळा, तुम्हाला ऐकू येईल. पोट साफ करण्यासाठी काळी द्राक्ष खूप फायदेशीर आहेत. तसेच उन्हाळ्यात पुदिना पाण्यात टाकून प्या, त्यामुळे तुमचे पोट चांगले राहील. तसेच झोपेतून उठल्यानंतर ही तुम्हाला झोप येऊ लागली, तुमचे डोळे बंद होऊ लागले तर समजून घ्या की तुमचा मेंदू कमजोर होत आहे. झोपण्यापूर्वी कैरीचे लोणचे खाल्ल्याने पुरुषांची शक्ती वाढते. थंड पाणी पिल्याने हृदयाचा नसा कमकुवत होतात आणि त्यामुळे हृदय दुखू लागते. पोटावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास होतो, कारण अशा प्रकारे झोपल्याने पाठीचा कणा सामान्य स्थितीमध्ये राहत नाही. नाशपाती खाल्ल्याने तुमच्या ताकद येऊ लागते आणि कमजोरी दूर होते. कोमट पाण्यामध्ये मध मिसळून पिल्याने किडनीचे आजार होत नाहीत. तसेच आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्या, त्यामुळे शरीर गोरे होते. उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होत नाही. जास्त चहा पिल्याने गॅसची समस्या होऊ शकते. हिरवी मिरची लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. हाताने कपडे धुतल्याने डिप्रेशन कमी होते. तसेच जे लोक संध्याकाळी तळलेले पदार्थ खातात ते लवकर आजारी पडतात. जेवल्यानंतर लगेच झोपी गेल्याने बहिरेपणा येतो. कांद्याचे काही तुकडे करून खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवल्याने सर्दी होत नाही. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते. गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होतो. तसेच घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी 2-3 तुळशीची पाने पाण्यात उकळून गुळण्या करा. घसादुखीपासून काही वेळातच तुम्हाला आराम मिळेल. कधीही टेकून अन्न खाऊ नका, त्याने श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 5 काजू खाल्ल्याने आणि वरून थोडे मध चाटल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक दुर्बलता दूर होते. ज्या छिद्रातून किडे बाहेर येणे थांबत नाही त्या छिद्रामध्ये खजुराच्या बिया टाका, कीटक बाहेर येणे थांबतील. रात्री दुधात अर्धा चमचा हळद मिसळून पिल्याने माणूस लवकर म्हातारा होत नाही. हळदीच्या सेवनाने चेहरा नेहमी तरुण दिसतो. घसा दुखत असेल आणि आवाज अजिबात येत नसेल तर कच्चा पेरू शिजवून खा, घसा बरा होतो. पुदिना, आले आणि डाळिंबाचे बारीक दाणे एकत्र करून त्याची चटणी बनवून घ्या. दुपारच्या जेवणामध्ये खा. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे आजार होत नाहीत. जास्त थुंकल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते आणि मेंदू कमजोर होऊ लागतो. डोक्यात खूप कोंडा होत असेल तर मुलतानी माती दह्यात मिसळून डोक्याला लावून डोके धुवा. डोक्याचा कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होतो. सुक्या कोथिंबीरच्या 3 ते 4 बिया चघळल्याने उलट्या येणे बंद होते. 1 कप पाण्यात 2 चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळी पिल्याने जुनाट सर्दी पूर्णपणे बरी होते. जर तुमचे वजन वाढतच नसेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदाचा शेक प्या, वजन वाढू लागेल. कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसामध्ये ब्लॉकेज उडू लागतात. रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरा. इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. बीटरूटचा रस पिल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही. तसेच संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधीच कमकुवत होत नाहीत. साखरेच्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणे खूप फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी पिकलेला पेरू खाल्ले तर डिप्रेशन कमी होते. जे लोक आपली नखे दाताने चावतात त्यांचा मेंदू कमजोर होतो आणि मेंदू काम करणं बंद करतो. चेहरा स्वच्छ ठेवायचा असेल तर भात खाण्यापूर्वी 2 ग्लास पाणी प्या. खारीक खाल्ल्याने पाठदुखी दूर होते. जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता होत नाही. जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचे दूध प्या, त्यामुळे थकवा येणार नाही. स्ट्रॉबेरीचा रस पिल्याने रक्त स्वच्छ राहते. घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळणी केल्याने खूप आराम मिळतो. रोज आवळ्याचा रायता
खाल्ल्याने तुम्हाला कधीच व्हिटॅमिन सीची कमतरता भासणार नाही. अंगावर पुरळ आल्यास कारल्याचा रस लावा, पुरळ निघून जातील. तसेच रोज पीच खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसातच कमी होईल. तारुण्यात जेवढा आलूबुखार खाल तितके म्हातारपणात शरीराची शक्ती वाढेल. पाण्यात तोटी मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील घामाचा वास निघून जातो. आणखीन तेलकट पदार्थाच्या अतिवापरामुळे घशाचे इन्फेक्शन होते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह जलद होतो. पायाचे दुखणे दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून पिल्याने दुखणे खूप दूर होते. पोटात सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्यातोंडी डाळिंब खा, सूज दूर होईल. शिळ्यातोंडी दही खाल्ल्याने रक्त तयार होते. रोज कडुलिंबाने दात घासल्याने दातामध्ये कीड होत नाही. मेंढीचे दूध केसांना लावल्याने केस मजबूत आणि दाट होतात. गाईचे दूध पिल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. आलूबुखार रक्ताची कमतरता होऊ देत नाही. लिंबाच्या सालीचा पावडर त्याच्यामध्ये मीठ मिसळून दात घासल्याने दात पिवळे पडण्यापासून आराम मिळतो आणि फ्लेक निघून जाते आणि दात मोत्यासारखे चमकतात. जो एका जागी बराच वेळ बसतो त्याचा मेंदू कमजोर होतो. चक्कर येणे थांबत नसेल तर काळ्या मिठाचे पाणी प्या, चक्कर येणे बंद होईल. जो झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावतो त्याचा चेहरा नेहमी तरुण दिसतो. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर त्यांना स्पर्श करू नका, अन्यथा तुमचा चेहरा खराब होईल. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे आणि अपुरी झोप घेणे या सवयी चेहरा खराब करतात. सकाळी 2 भिजलेले अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस मजबूत होतात. गॅसची तक्रार असल्यास वेगाने चालल्याने गॅस कमी होतो. बकऱ्याची चरबी खाल्ल्याने म्हातारपण दिसत नाही. खरबुजाच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते. लिंबू पाणी रोज पिल्याने शरीरातील चरबी रोज कमी होते. द्राक्षे नेहमी खात जा, त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो. काकडी सालीसह रोज खाल्ल्याने त्वचा मुलायम होते. केसांना दूध लावल्याने केसांची मुळे, त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते. जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिसळून जखमेवर लावा, त्याने जखमेची सूज दूर होईल. लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. जमिनीवर झोपल्याने पाठदुखी यामध्ये आराम मिळते. पायात चमक भरली असेल तर त्या जागी बर्फाने चोळल्याने आराम मिळतो. मिठाने मसाज केल्याने शरीराचे अनेक आजार बरे होतात. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळतो. केसांना कच्चे खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत होतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा.